चल लवकर वहिनी, कामाला उशीर झाला एक तर आता काय. आई कशाचा ग वास येतोय ह्यो? बामणाच्या घरच्या जेवणाचा लाडवाचा दिसतोय. आई मला लाडू दे ना. हाय का बघ, हाय का तो? अरे बाबा त्याने गप्पास गप्पास म्हणून सांगितलं ना, लाडू पाहिजे मला, लाडू लाडू पाहिजे मला. नाही पाहिजे. अरे पोरा, आपल्या नशिबात कुठला असं हे बामणं जेवून उष्टा पत्रावल्या बाहेर टाकतील, तेव्हा त्यांच्या उष्टावरच आपण जेवायचं असतं. नका येण्यागत करू. अरे हा का रडतोय? वाड्यात काय चाललंय वाज? आज पितृभोजन आहे. अवघ्या पैठणच्या ब्राह्मणांना आज वाड्यावर जेवायला बोलवलंय. आई एक लाडू माग ना. लाडू? अरे अवघा वाडा आज धुवून गोमूत्र शिंपडून पवित्र केलाय. ब्राह्मणांचं सोवळं ओळख तुम्हाला माहित नाही. अरे जिथे तुमची सावली अपवित्र मानतात, तिथं त्या ब्राह्मणांआधी तुम्हाला जेवायला दिलेलं नाथांना कसं चालेल? श्रीखंड्या थांब तिथेच, आणि या मंडळींनाही थांबव. आलोच मी. नाथांनी आपल्याला कशा पाय थांबाय सांगितलं? पोराचं ऐकलं काय त्यांना? श्रीखंड्या, अरे त्यांची इच्छा आहे ना, आधी त्यांना तृप्त होऊ देत. ब्राह्मणांच्या आधी? अरे ब्राह्मणांचा आणि त्यांचा आत्मा काही वेगळा आहे का? चला मंडळी, जेवून घ्या बरं आधी. चला. हो पण तुम्ही साधू माणूस, तुमचं घर आम्ही कसं टाळायचं? लोक काय म्हणतील मला? तुम्ही लोकांची चिंता करू नका. मी त्यांना पुन्हा सोहळ्यानं स्वयंपाक करून जेवायला वाढेन, पण तुम्हाला आज तसं जाऊ देणार नाही. चला. चल चल रे बाळा, ये रे बाळा. तुला लाडू खायचाय ना? हो मला लाडू खायचे. चल चल. अरे ब्राह्मण आले की जेवायला.